हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मित आणि रिद्धूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर सर्वांना गुड मॉर्निंग। आज आहे मंगळवार आणि स्मितचं वगैरे सगळं काही आवरलं आणि नंतर मी आंघोळ केली कारण आज करायचे होते मला हेअर वॉश त्याच्यामुळे। आणि मग कसं आहे सकाळी आज थंडी भरपूर राहते, एवढ्यामध्ये ना थंडी खूप वाढली, त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं मी निवांतमध्ये माझं आवरेल आणि आता स्वयंपाक करते कारण स्मितूला थोडंसं चटणी आणि पोळी बनवून दिली, बाकी जे काही आहे ना ते तसंच ठेवलं, पोळ्या वगैरे बनवायचं। प्लस आता नॉनव्हेज आहे आणि रविवार भरपूर दिवस झाले आम्हाला रविवार ना अहोंची सुट्टी नाही, त्याच्यामुळे मिळतच नाही आहे। तर म्हणून मग आज आहे बेत नॉनव्हेजचा। तर चिकनची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे, तर नक्की व्हिडिओला कंटिन्यू करा। तर ना इथे स्मितूला जेव्हा मी पोळी आणि चटणी बनवून दिली होती तेव्हाच मी एक सोबत सगळी काही कणिक भिजवून घेतली होती जी आपल्याला स्वयंपाकाला लागते, नाहीतर थोडीशी भिजवली आणि परत मग आता माझ्या मागे तेच काम असतं, त्याच्यामुळे ना तिला छान आता तेल लावून चोळून घेतलं। थोडीशी ना सकाळीच भिजवली होती त्याच्यामुळे ते ना फैलल्यासारखी झाली होती, पण आता तेल लावून त्याला ओके केलं। आणि इथे पॉटमध्ये लसूण मी कालच सोलून ठेवला होता, त्याच्यासोबत आज सकाळी जेव्हा त्याला टिफिन वगैरे करून दिला तेव्हाच मग अद्रक कापून ठेवला आणि तसंच पॉट ठेवलं, कारण मग आता सगळं जे आहे ना भाजीसाठी लागणारं वाटण किंवा पेस्ट वगैरे आपण बनवतो पालकची टमाटरची, त्याच्यासाठी मिक्सर लावावंच लागणार होतं, म्हणून मग म्हटलं एक सोबतच त्या गोष्टी करणार। तर फ्रीजवर तसंच काढून ठेवलं आणि कांदासुद्धा कट करून ठेवलेला होता मी। आत्ता बनवत आहे मी मसाला। तर मसाल्यामध्ये ना सगळ्यात जास्त बेस्ट आहे की कांदा। कांदा जर छान परतून घेतला तर मसाल्याला एकदम खमंग वास सुटतो। जे आपण वाटण याच्यासाठी यूज करतो ना चिकनसाठी, मटनच्या भाजीसाठी वगैरे, किंवा मग आपण नॉर्मली जर पाटवडी आलू वांग्याची भाजी जरी मसालेदार करत असेल ना त्याच्यासाठी असं वाटण तुम्ही करून बघा। याच्यामध्ये फक्त टाकलेला आहे कांदा, त्याच्यानंतर डाळिया, थोडेसे शेंगदाणे, खोबरं टाकलेलं आहे वाळलंवालं, जे विकतच मिळते वाळलेलं पूर्ण खोबऱ्याचं डोल, आणि 2 तेजपत्ते आणि थोडंसं ना दालचिनी होती ती टाकलेली आहे, जी आपली असं लाकूड असते ना त्याच्यासारखं असते ते दालचिनी, तर ती टाकली आणि थोडेसे धने टाकले। तेवढं मी छान असं भाजून घेतलं, त्याला थंड होईपर्यंत ना इकडे माझ्या पेस्ट करणं चालू करून दिलं आहे, कारण थंड होऊन जाते ते 5 ते 10 मिनटात, कारण थंडीचे दिवस आहे ना त्याच्यामुळे लवकर थंड होते। अद्रक लसूणची पेस्ट इकडे तयार झाली आणि तिकडे ना मी एका कटोऱ्यामध्ये घेतलेली आहे पालक, कारण जे काही भाजीची प्रिपरेशन आधीच करून ठेवलं ना तडका द्यायला खूप छान वाटते। एक सोबत असं पटकन पटापट करणं पण होऊन जाते आणि व्यवस्थित पण वाटते आपल्याला थोडंसं, की आपलं सगळं काही रेडी असल्यासारखं, त्याच्यामुळे एवढं काही रेडी करून ठेवलं। तर मला ना आता सवय झाली आहे की छोटं जरी करायचं असेल थोड्याशा प्रमाणात किंवा मग जास्त जरी करायचं असेल ना तरी पण कांद्याची, टमाटरची आणि पालकची पेस्ट मी या भाज्यांमध्ये यूज करतेच। आणि ना पालक जी बघत आहे ना तुम्ही एकदम फ्रेश अशीच, त्याला बिलकुल मुळं वगैरे येतच नाही, दारावरनं इतकी छान एकदम स्वच्छ पालक विकायला येते। त्याला फक्त देठं जे असतात ना, म्हणजे जे आपण घरी आल्यावर निवडतो ना पालक, तशीच पालक त्या बांधून विकायला येतात भाजीवाल्या। खूप छान पद्धतीने भाज्या इकडे विकत मिळतात, जशा आपल्या शेतातल्या वगैरे असते ना तशाच पद्धतीच्या भाज्या इथे विकायला मिळतात। तर अद्रक लसूणची पेस्ट झाली आहे आणि तो जो डब्बा दिसत आहे ना त्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट काढून ठेवली। असे खूप सारे डब्बे मी जमा करते आणि अशा वेळेस यूज करते सांबार ठेवायला, कोणते आता वाटाण्याचे दाणे वगैरे असेल ते, किंवा मग अशा पेस्ट वगैरे ठेवायला। बघा दिसायलाही खूप छान वाटते आणि यूज अँड थ्रो जरी असेल ना ते डब्बे तरी पण असं आपले थोडे दिवस निघून जाते आणि छान वाटते। वेगवेगळ्या व्हेरायटीचं विकत घेऊन वापरण्यापेक्षा ना असं यूज अँड थ्रोचे डब्बे जर जमा केले तर खूप चांगलं वाटते आणि दिसायला पण सुंदर दिसते ते डब्बे, त्याच्यामुळे मी ना खूप जमा करते। तर इथे भाजीला मी सुरुवात केलेली आहे। सगळ्यात पहिले तेल ना छान कडकडू दिलं, त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकली, त्याच्यानंतर जे वाटण आपण तयार केलं होतं कांदा वगैरे शेंगदाणे टाकून ते, आणि इथे बघितलं तुम्ही की थोड्या प्रमाणात मी मसाले वापरले आहे, एकदम जास्त नाही। गरम मसाला, धनिया पावडर, तिखट, हळद आणि थोडंसं मीठ। आणि जर तिखट मिठाचं प्रमाण समजत नसेल ना तर कधी पण असं प्रमाण ठेवायचं की 5 चम्मच जर तिखट असेल तर 2.5 चम्मच मीठ, असं प्रमाण जर ठेवलं ना भाजी एकदम टेस्टी बनते। मी सुरुवातीला तेच करत होती, आता अंदाज असाच येऊन जाते की एवढं एवढं लागेल म्हणून, आणि ते छान होऊ दिलं। आणि त्याच्यानंतर आत्ता मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे पालक आणि टमाटरची पेस्ट, एकत्रच करून घेतली। थोड्या प्रमाणात असलं की छोट्या पॉटमध्ये पण एकत्र होऊन जाते व्यवस्थित, नाहीतर जर जास्त प्रमाण असेल तर 2 टप्प्यामध्ये करायचं कधी पण, नाहीतर ते भरकन उडते।
आता माझे जे एक्सपिरियन्स आहेत तेही मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. कारण जर कधी-कधी आपण असतो ना गडबडीमध्ये, तर अशा चुका आपण करून घेतो. तर तिकडे छान असं मसाला शिजत आहे आणि इथे बघू शकता तुम्ही, की मी भात फोडणी देत आहे जीरा राईस. तर त्याच्यामध्ये 2 तेजपान, 2 विलायची आणि जिरा टाकलेला आहे. आणि कधी पण जेव्हा आपण पाणी ओततो ना, तेव्हा पटकन झाकणी झाकायची, जेणेकरून आजूबाजूचा जो पोर्शन आहे ना, तो तेलकट होत नाही. आणि नंतर छान त्याला उकळी येऊ द्यायची पाण्याला, जसं आपण अंदाज आणतो साध्या भातासाठी तसं. तर आपलं जे हाऊसवाईफचं जे काम आहे ते एनी टाईम, एनीवेअर, कुठेही, कधीही, काहीही चालू असतेच. 2 जरी हात असेल ना, तरी 10 कामं ॲट अ टाईम आपले हे चालूच असतात. तर इकडे छान भाजीला तेल सुटलं होतं मसाल्याला, त्याच्यामध्ये मी चिकन टाकून घेतलं आणि आता थोडं-थोडं पाणी टाकून ना त्याला होऊ देते. एका दमाने पाणी कधीच टाकायचं नाही अशा मसाल्याच्या भाज्यांना. थोडं-थोडं पाणी टाकून जर आपण भाजी होऊ दिली ना, खूप छान भाजीला तेल सुटते आणि दिसायला तेल कमी प्रमाणात वापरलं तरी खूप छान ती भाजी दिसायला होते. तर तिकडे भात पण लावून घेतला होता मी. वरून भात जे आहे ना, स्वच्छ केलेले तांदूळ टाकले होते अंदणामध्ये आणि तो ना जिरा राईस खूप छान वाटतो चवीला. आणि इकडे माझी मशीन कधीचीच बंद पडली होती, पण म्हटलं दोन्हीही गॅस जोपर्यंत रिकाम्या होत नाही, म्हणजे जोपर्यंत फुलफिल राहत नाही आणि माझे हात तिथून रिकामे होत नाही, तोपर्यंत मी आज कपडेच वाळू टाकत नाही. बंद पडलेली 10 मिनटं झाले, पण तेवढं जर करत बसलं ना, तर आता तोपर्यंत म्हटलं इकडला वेळ होऊन जाते. कारण नॉनव्हेजच्या जेवणाला थोडंसं वेळच लागतो भाजी वगैरे शिजायला, कारण खूप छान असं कमी पॉवरवर करू द्यावं लागते. आणि आमच्या घरी कुकरची भाजी आवडत नाही. जे कुकरमध्ये आपण वाफलवून घेतो ना, ती भाजी अजिबात आवडत नाही. अशीच कमी पॉवरवर 1 ते दीड तास मला होऊ द्यावं लागते. तेव्हा ती भाजी आवडते आमच्या घरी. आणि ते कुकरची जी आहे ना, त्याला असं पांचटल्यासारखी चव येते. त्याच्यामुळे मग अशीच भाजी थोडीशी व्यवस्थित वाटते खायलासुद्धा. तर इथे बघा कपडे काढून झाले आणि मम्मीचं बघून रिधू मम्मीला सांगत आहे, की "मम्मी असे कपडे टाकायचे." तर त्याच्या भाषेमध्ये त्याचे बोबडे बोल हे चालूच असते. तर जे काही मोठे-मोठे आणि पातळसर कपडे आहे ना, ते मी मागे टाकून घेते. कारण समोर तेवढा स्पेस आहे, पण दोऱ्या नाही आहेत. आणि ना मशीनमधले कपडे ड्राय होऊन असते, त्याच्यामुळे तेवढं काही टेन्शन राहत नाही. तर वाळून जाते. ब्लँकेट वगैरे तर बाकी आपल्या नॉर्मल कॉटनच्या कपड्यांपेक्षा किंवा जे आपण डेली वेअरचे कपडे घालतो ना, त्याच्यापेक्षा ब्लँकेट्स आणि स्वेटर्स लवकर सोकून निघतात मशीनमधून. तर इकडे बघा आतमध्ये आली आणि परत भाजीला ना पाणी सोडून दिलं, कारण 5-6 मिनटं मला कपडे वाळू टाकायला लागणार. तेवढ्या वेळात म्हटलं भाजीला छान उकळी येते आणि भात पण तिकडे चालूच आहे, म्हणजे गॅस काही रिकामी नाही आहे. म्हटलं चला समोरचं जेवढं काम आहे आपलं कपडे वाळू घालायचं, ते वाळू घालून घेते. आणि पौष महिना असल्यामुळे ना खूप वारा सुटलेला आहे. पौष महिन्यात बघा कधी पण खूप वारा असतो. डिसेंबरमध्ये कडक थंडी असते आणि या पौष महिन्यामध्ये थंडी प्लस वारा, त्याच्यामुळे हातपाय खूप उलतात. कारण पौषचं तेच एक आहे, की पौष महिन्यामध्ये ना वारा हा जास्त प्रमाणात असतोच. तर इथे छान असे कपडे वाळू घालून घेत आहे मी. आणि तुम्ही आजूबाजूचा ॲटमॉस्फिअर बघत असेल, समोर किती छान गार्डन वगैरे दिसत आहे आणि खूप छान वाटते. एकदम असे पक्ष्यांचे आवाज, एकटं जरी आपण क्वार्टरमध्ये असलं ना, तरी खूप छान वाटते, एकदम रिलॅक्स वाटते. आता उन्हाळा नाही आहे, त्याच्यामुळे ना मुलांची जे आहे ते गोंधळ कमी असतो आणि उन्हाळ्यामध्ये जास्त असतो, कारण मुलं घरीच असतात. पण इतकं छान वाटते ना कामं झाल्यावर एक 10-15 मिनटं जरी बसायला मिळालं ना, खूप रिलॅक्स वाटते. तर असं आहे आमचं मागचं पुढचं जे काही साईड आहे तो. तर मी व्हिडिओमध्ये ना तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते, की तुम्हाला लक्षात येत असेल की क्वार्टर कशा पद्धतीचा आहे. आणि नंतर आता भात जो आहे तो होऊन गेला. भाजी मी कमी गॅसवर करून ठेवली. पोळ्या होतपर्यंत जे काही रस्सा जो आहे ना, तो छान मस्त ग्रेव्ही त्याला घट्टसर येते आणि तर्री पण सुटते अशी भाजी बनवत असते. आणि मी पोळ्या बनवायला लागली, की रिधूचं असतेच त्याला कणिक पाहिजे खेळायसाठी. तर कधी-कधी भीती वाटते, कारण मुलं कच्ची कणिक खाऊन घेते त्याच्यामुळे. आणि कणिक जर आपण मुलांच्या हाती दिली ना, तर ते त्यांना गोल-गोल करायला लावायचं. त्याच्यामुळे जे हाताचे स्नायू आहे ना, ते त्यांचे व्यवस्थित होतात. छोट्या मुलांना ना या गोष्टी करायला लावायला पाहिजे. तर इथे बघू शकता तुम्ही, की भाजी जी आहे ती किती छान दिसत आहे. एकदम त्याला आता सांबार सोडला. चल सांग, काय अभ्यास केला आज तू? ॲडिशन आणि सबट्रॅक्शन प्लस अजून प्लस आणि मायनस आणि मराठीमध्ये शब्द लिहिले. कोणते? जत
अभ्यास. बरं बरं सांग ना. अजून काय काय बोलला? तर ना आज होता मंगळवार, तरी पण आज आमचा मंगळवार जो आहे तो पूर्ण संडे सारखा गेला. खूप दिवसानंतर असा दिवस जो आहे तो एन्जॉय करायला मिळाला. हो ना मी तू? जवळजवळ आता मार्गशीर्ष पासून ते असं संडे सारखं ना दिवस कधीच एन्जॉय करायला मिळत नाही, कारण संडे म्हटलं की अहोंची ड्युटी, त्यातल्या त्यात मग सगळं काही न निवांतपणे करण्याचं, खाण्याचं, पिण्याचं, सगळ्याच गोष्टी ह्या सगळ्या राहून जायच्या. पण आज मस्त यांना रेस्ट होता, कालच आले त्याच्यामुळे. तर इथेच मी व्हिडिओचं पण एंड करते. कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.